देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी राधा ही बावरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी राधा ही बावरी, राधा. हे गप जरा चल. कुठे जायचं? आपल्याला एक पार्सल पोचवायचं. पार्सल? कोण दिसत नाही मला पार्सल इथे. का यार? नाही मला वाटलं तू त्या केसरला कॉम्प्युटर आणलीस की काय. ए ती राधा आली होती घरी. राधा क्या बात आहे. ए हॅलो. माझ्यासाठी नाही यार, मग? मीच घरी घेऊन गेलो होतो. केदार आणि घरच्यांना हळूच दाखवली. हाय हाय हाय. हे केदारची विकेट पडली असेल ना. अरे चॉईस अपना बॉस. या बात. अरे अरे पण त्या केदारला आवडून काय उपयोग आहे. तर तुमच्या घरातल्या हिटलरला आवडली पाहिजे ती. हिटलर? वहिनीला हिटलर बोलतो? हिटलर बोलतो वहिनीला? सॉरी सॉरी सॉरी. हिटलर अपनी मुट्ठी में बाज. अरे म्हणजे काय. बरं तुझी आता बडबड बंद कर. चल लवकर, ती वाट बघत असेल. ती कोण? ही कोण? आवल्या माठ आहे काय यार तू. राधा. ती घरी फोन विसरली होती, तो तिला नेऊन द्यायचा अर्ध्या तासात. चल लवकर चल आता तू. राधा तिचा फोन घरी विसरले हो चल ना. तिला फोन द्यायला जायचंय. अरे ऐक ना, ऐक. तू राधाला केदारसाठी ठरवतोयस. मग काय आता. अरे अरे ऐक ना, ऐक ना, ऐक ना, ऐक ना. राधाचा फोन तुझ्याकडे म्हणजे आयडिया बॉस. तू तिचा मोबाईल चेक कर ना, तिचा कॉल लॉग चेक कर आणि मेसेजेस पण चेक कर. अरे बघ ना, तिचं काही अफेअर वगैरे असेल ना तर आपल्याला कळेल लगेच. अरे काय लाज बीज आहे का. ती त्यातली नाही आहे यार. अरे बॉस आजकल किसी का कोई भरोसा नहीं, कुछ भी हो सकता है. अरे बघ रे, बघ बघ. यार आवल्या बरोबर नाही वाटत यार. हे चलता है, सब चलता है. बघ ना, बघ ना, बघ 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 बघ. अरे हे चांगलं असतं बघितलेलं. बघू बघू मी बघतो. शे अरे याच्यामध्ये फक्त सही प्रधान आणि डॉक्टर मानस दोघांचेच नंबर. अरे कोणाशी बोलत नाही की काय बाकी. नो ब्रेकिंग न्यूज यार. हे हॅलो. न्यूज असती ना तरी आपण ब्रेक करून टाकली असती. बडबड बंद कर. चल आता निघ लवकर. चल. अण्णा पैसे अकाउंटवर टाक. मध्या तू त्या सीमाला असं बोलायला नको होतस. नेहमीच बोलतोस. एक गोष्ट लक्षात ठेव, ती सीमा उद्या गेली त्या मार्कंडकडे, तिरमिरीने गेली, नाहीतर त्या पुण्याला गेली तर काय करणार तू. तुझीच भंबेरी उडणार आहे. तुला कोणी ते मग सांभाळणार. माहितीये रे बाबा. मला माहितीये, सगळं माहितीये. काय करू, माझ्या रागावर नियंत्रण राहत नाही. तुला पाहिजे. तुला सांगतो अरू, नाही म्हणजे उद्या जर या केदारच्या लग्नामध्ये जर तिने काही खोडा घातला ना तर मग मात्र मी सहन करणार नाही. नाही अरे मला काही किंमत आहे की नाही या घरामध्ये. प्रत्येक बाबतीमध्ये तिची लुडबुड, तिचं वर्चस्व, मला ते सहन होत नाही. तुला सांगतो मी, सहनच होत नाही मला ते. मला काही किंमत आहे की नाही. ते काही नाही, ते काही नाही. प्रत्येक विषयामध्ये माझा शब्द हाच शेवटचा शब्द असायला हवा. हा नाहीतर मी चाललो. नाहीतर मी सामान बांधलं आणि निघालो. निघालो. तू लगेच आता मी काय? निघूनच टाकलं. नाही सॉरी मध्येच बोलतो म्हणून. ओ गारू अण्णा, बोल बोल. हे सासरे बुवा नेहमी ना जरा काही झाला ना काय मी चाललो सामान बांधून, मी चाललो सामान बांधून असा बोलतात. हे जाणार कुठे हो. सांगा त्याला. तुम्ही जाणार कुठे. तुला काय करायचंय रे. तुला करायचंय काय. इथं तू सामान बांधून इथे आमच्या घरामध्ये राहायला आलायस. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र बघावं तेव्हा इथे असा पसरलेला असतो. ती काय ती भाषा बोलतो. त्याचा काय झाला ना, ते मंदिरामध्ये गेला तर तिथे ते आमचा हार विकत घ्या. रे 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 असंस्कृत भाषा. सुसंस्कृत माणसाचं घर आहे. ओ इथे मी काय स्वस्त हाऊस म्हणून राहतो काय. हा माझी बायको आहे इकडे, ती घरवार आहे, तिच्यासाठी राहतो का नाही मी. काय बोललाय का यांचा. बाबा मला माहितीये, ती टेपर बाजू नको. तुझं तिच्यावर प्रेम आहे. ती गरवार आहे. गरवार बाईवर प्रेम आहे तुझं. बरोबर आहे, बरोबर आहे. आहेच म्हणूनच तर राहतो. आणि एवढा मला जा जा म्हणता तुम्ही सारखे. तुमच्या गमज्या कोणाला दाखवता. मला दाखवता. त्या चिंत्या काकानं, यांच्या भावानं, सख्या भावानं लग्न नाही केला, ब्रह्मचारी राहिला म्हणून या प्रॉपर्टीवर यांचा हक्क आहे.
जर त्याने लग्न केलं असता त्याला 4 पोरा असती ना मग प्रॉपर्टीचा वाद काय असतो कळला असता यांना. मला सांग. चिंतेचं मला नको सांगू. तो काय रामदास स्वामी वाटला का काय तुला? अरे 12 पिंपळावरचा मुंजा आहे तो, इकडून तिकडे फिरत असतो. आता आहे तो सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये त्या कोणती राणी बरोबर राहतो तो, राणी नावाच्या बाई बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये. काय 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 लिव्ह इन रिलेशन नाही, नको 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 नको. तुझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे ते. हे बघा पाठी बघतोय रे, कुठनं आणलंय. लिव्ह इन रिलेटिव्ह म्हणजे काय मला माहित नाही असं वाटतं काय तुम्हाला? ते लग्नाशिवाय लग्न केल्यासारखे राहतात त्याला लिव्ह अँड रिलेटिव्ह म्हणतात. मला काय माहित नाही काय? आमच्या कोकणात माझा चुलता सक्का चुलता माझा पांडू तात्या असाच राहतो लग्नाशिवाय. काय नाही कॉमन प्रॉब्लेम आहे एवढा काय त्याच्यामध्ये दाखवताय मला माहित नाही म्हणून उगाच आपला बोलायचा काहीतरी. रिलेटिव्ह म्हणाला तू. हा माझा जावई गाळलेलं रत्न आहे. तू पण हेच कळत नसेल. हा अजून कसा नाही आला? येईल ग. हवं तर आणखीन 5 मिनिटं वाट बघायची का आपण? 5 मिनिटं? अरे खरं यायला हवं होतं त्याने आता. आवल्या गेला बाबा काय. आलो आलो आलो. अरे हा तर आपलाच अड्डा आहे. चल. माहितीये. अरे मग चल ना, एवढी घाई करतो. थांब ना. हा कोण आहे रे? डॉक्टर प्रधान तर असू नाही शकत ना. तो डॉक्टर मानस असणार. बघतोय बघ कसा. हो रे, याला लाईन दिसते त्याची कॉलरच पकडतो. मूर्ख आहे का रे? मूर्ख आहे का तू? कळलं का तुला? माठ आहेस का? ओके सॉरी. आपण केदारचं इम्प्रेशन पाडू ना त्याच्यावर. धन्यवाद, लवकर अक्कल दिली. चला चलो. आलो की नाही? पोचलो. स्पायडरमॅन. मानस, सौरभ आणि आवली. काय? आनंद वसंत लिमये a.w.ly म्हणून आवली. डॉक्टर मानस. काय? डॉक्टर मानस? हो. डॉक्टर मानस. अरे डॉक्टर मानस. डॉक्टर मानस का बरं वाटलं. किती वर्षाने भेटताय मला. एक मिनिट, पण मी तुम्हाला ओळखलेलं नाहीये. कसं ओळखाल मला? तुम्ही नाही ओळखणार. मी एवढा असं होतो मॉन्टेसरीत. तुम्ही माझ्यासाठी डायपर्स घेऊन यायचात. डॉक्टर मानस. एक्सक्यूज मी, काय बोलताय तुम्ही? आय एम सॉरी. आय वॉज जस्ट जोकिंग. आय एम सॉरी. ओके. तुम्हाला केदारनी सेफ सोडलं? मला वाटतं त्याशिवाय मी इथे दिसले नसते. एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचं होतं. केदार खूप सेफ ड्राईव्ह करतो, मी खूप रॅश ड्राईव्ह करतो. केदार भयंकर सेफ, मी भयंकर रॅश. मी कॉमेडी करतो, तो सिरियस फिलॉसॉफिकल बोलतो. तुमच्यासारखा, राईट? यस, बरोबर आहे. तुम्हाला सांगतो आमचा केदार दादा ना एकदम म्हणजे मस्त, एकदम आबोल आहे. स्वभावाने एकदम शांत आहे. एक छान डॉक्टर आहे तो. आणि महत्वाचं म्हणजे हँडसम आणि उंच पण नाही जास्त बरं का. तुम्हाला सांगतो बरेचसे पेशंट आहेत ना त्याला देव मानतात. देव एकदम अमेझिंग होतो स्वभावाने, एकदम अमेझिंग. यास त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. म्हणजे अख्ख्या शतकामध्ये ना केदार सारखा एखादाच मुलगा असं जन्माला येतो. केदार दादा ना अगदी मूर्तिमंत म्हणजे अगदी मूर्तिमंत. जी मुलगी त्याच्याशी लग्न करेल ती खूप नशीबवान असेल. येस, मी तुम्हाला सांगतो. प्लीज, मला उशीर होतोय. माझा फोन द्या. हो. ए आल्या, फोन दे. फोन तरी नाही आहे. घ्या ना. अहो काय करताय? सॉरी. मानस. निघायचं? हो. ओके, चलो बाय. सी यू डॉक्टर मानस. सी नाईस मीटिंग यू. डॉक्टर, पुढच्या वेळेला विसरू नका, मी अजूनही वापरतो डायपर. बाय 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 बाय. चल बाय.
सॉरी, जास्त बोललो का रे? जास्त बोललास का? खूप जास्त बोललास. टोटल फ्लॉप आहे. हो ना यार, टोटल फ्लॉप. आईला सौर्या, एक काम कर ना, थंडा तरी मागव यार. अरे आपल्याला केवढी केदारची आरती गायची होती, जयदेव जयदेव जय केदार देवा. पण ही कसली कट्टू कट आहे यार, एक शब्द बोलून दिला नाही मला एक्स्ट्राचा. हो ना यार, पण आपला केदार पण तसाच आहे ना. आता सकाळी एवढा ढकलला त्याला, सोडून ये गेला, तिच्याबरोबर गेला, तिला सोडून आला, पण 4 शब्द सुद्धा बोलला नाही यार. सौर्या, पण तू असतास ना तर तुझ्या बरोबर 4 जास्तीची राज्य फिरून आली असती ती, नाही काय? हे सौर्या, अरे तू जरा टिप्स दे ना त्या केदारला. हा, नाहीतर काय खरं नाही बॉस. तू बघितला ना मानस कसला गुरत होता आपल्याला, त्याची स्ट्रेट लाईन वाटते आपल्याला ती. हा मानस लाईन मारतोय नक्की, पण तिच्या बाजूने नाही वाटत यार. इनोसंट डोळे आहेत यार तिचे. सौरभ, तू काही पण बोल, पण आपण केदारला किती हायलाइट केला ना तरी त्या मानस समोर आपला केदार दादा टिकेल असं नाही वाटत मला. मला केदारचं खूप वाईट वाटतं यार. तो खूप आईच्या क्लोज होता. आई गेल्यापासून खूप एकटा पडल्यासारखा झाला. त्याला खूप नीट सांभाळणारी बायको पाहिजे. आणि सीमा वहिनीचं तुला माहितीये. नाही यार, ये मिशन मैं नहीं छोडूंगा. तू या मानसची माहिती काढ लगेच. हा, तसं मला त्या मोनिकाशी बोलता येईल, पण सौर्या, आपल्याला आपल्या पद्धतीनं माहिती काढायला लागणार. हो ना यार. ती मोनिका काय सांगणार? आता काही नाहीये. बरं चल, आता इथे आपण त्या मानससाठी एवढं पेट्रोल जाळून आलोय, त्याची पूर्ण कुंडलीच काढतो मी. सांग. चला. चला. मी काय म्हणतो, बोला. तुमची तिकडं परळला एक खोली आहे ना? आहे ना, लोअर परळला चालीमध्ये तलाला नलाच्या बाजूला आहे, 2 रूमची आहे. मग तलाला नलाच्या बाजूच्या 2 रूमच्या खोलीमध्ये तुम्ही जाऊन का नाही राहत? इथे काय राहताय? हा? नाही, माझी मुलगी बाळणपणासाठी इथं आलेली आहे म्हणून ती इथे राहते, बरोबर आहे. पण तुम्ही सुद्धा सगळं सामान बांधून इथेच राहायला आलेले आहात, तर गेलात तर बरं होईल. हे काय बोलणं झाला काय तुमचा? माझी बायको घरवार आहे, तिची डिलिव्हरी होईपर्यंत मी काही जात नाही. तुम्ही मला किती वेळा सांगितलं तरी मी ऐकणार नाही, सांगून ठेवतोय. हा, चुकलं माझं. माझं चुकलं. अहो तुम्ही असं नका करू. हो. नाही नाही नाही, माझं चुकलंच. आता मी जातो आणि तलाला बसतो तिथे. तलाला जाऊन बसतो. एकदा तलाला घालव मला. अहो कशाला एवढा वाईट वाटून घेताय? काय आहे त्याच्यामध्ये? थोडे दिवस राहिले, त्याच्यानंतर जाणार मी. यशवंता, हा. अरे पण हे काय नवीन उपद्व्याप? हो, उपद्व्याप नाही हो, मग? बिझनेस आहे, बिझनेस. कसला बिझनेस करतोय? अहो बिझनेस वाढवतोय, मोठा करतोय. आता आमचा कुटुंब वाढणार का नाही? बरं. बाळराजे येणार का नाही? हो. मग त्याच्यासाठी पैशांची सोय करून नको ठेवायला? बरोबर आहे. हा, म्हणून बिझनेस वाढवतोय. आपला खना नारळाचा तर आधीचा धंदा आहे, हो. त्याच्या बाजूचा एक छोटासा गाळा घेतलाय. बाजूचा छोटासा गाळा? हा, तिथे हे गंडे दोरे ताईत असा काय काय सामान ठेवणार आहे. नाही, पण यातून तुला काय मिळणार रे? मला काय मिळणार म्हणजे? हा, बोल ना. अहो सॉलिड प्रॉफिट आहे हे याच्यामध्ये. कसं काय? आता हा सगळा सामान मी आणलाय ना, हा. हा कितीला आणलाय? होलसेल मार्केट मधून आणलाय. कितीला आणलाय? कितीला आणला असेल? 7,000 रुपयात आणलेला आहे. हा, बर. मग आणि मी हा एकला की मला किती मिळणार सांगा? किती मिळणार सांग ना, तूच सांग. 30,000 रुपये मिळणार आहे. 30,000 रुपये? बापरे, एवढं प्रॉफिट तुला? कसं काय ते प्रॉफिट? कसा काय म्हणजे काय? आता बघा, आता हे गंडे दोरे ताईत बैत सगळे लोकांना आवडतात. लोक घेणार. हा. रुपयाची गोष्ट असते. आपण 10 रुपयाला विकला तरी त्यावेळेला देवाच्या भक्ती पुढे कोण नाही म्हणत नाही. अरे बाप. हा भाग आहे. शिवाय आपला खना नारळाचा धंदा जोरात चालूच आहे ना. त्याच्यामध्ये तर लय प्रॉफिट ते आहे. कसं काय? काय आहे, लोक येतात आपल्याकडे, बरं. खना नारळाचा ताट घेतात, देवापुढे जातात, त्याला अर्पण करतात. बरोबर. तिथून मागच्या दाराने तोच खण नारळ आपल्या दुकानात परत येतो. आपण परत नव्याने लोकांना देतो. लोक परत. अरे अरे अरे, पण ही लोकांची फसवणूक आहे. त्यांच्या श्रद्धेचा तू गैरफायदा घेतोयस. अहो कसली फसवणूक? काय बोलताय तुम्ही? मोठ्या मोठ्या देवळांनी काय चालतं? हेच चालतं. आम्ही केला तर लगेच फसवणूक आहे. आणि मी काय म्हणतो, तिकडे भक्ताला काय प्रॉब्लेम नाही, देवाला काय प्रॉब्लेम आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? जाऊ दे, पण सीमा समोर काही बोलू नकोस, नाहीतर नसत्या वादाला तोंड फुटेल. समजलं ना? नाही 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 नाही, अहो तिच्या समोर आपण त्या गावचेच नाही. अहो कोण ऐकणार 2 तास लेक्चर?
लय करते ही सीमा. मी तुम्हाला सांगतो त्या केदारच्या लग्नाचा पण ती बाजा वाजवणार बघा. हा अहो ती राधा एवढी गोड पोरगी सोन्यासारखी, हा आपल्या सगळ्यांना पसंत आहे, हिला तेवढा पसंत नाही. आपल्या केदारसाठी पण किती मॅचिंग आहे. हा हो घारू अण्णा, हो सासरे बुवा, माझा ऐका. त्या केदारचा आणि राधेचा लग्न जमवून टाका. म्हणजे या घरातली सीमाची दादागिरी आहे ना सगळी कायमची संपेल. कोणाची? सीमाची हो. कोण कोण अहो सीमाची हो. कोण कोण? अहो ऐकायला कमी येते काय तुम्हाला? हिटलर सीमाची दादागिरी हे संपवून टाका ना. काय दादागिरी केली हो मी? सांगा ना काय दादागिरी केली? हे बघा तुमच्या लग्नाआधी मी विरोध केला असेल पण तो सगळ्या घरानेच केला होता. पण लग्नानंतर जावई म्हणून तुमचे सगळे मानपान मीच केले ना. सगळ्या घराला तुमचा मान राखायला लावला. आणि रंजनाच्या चोरोटीपासून ते अगदी डोहाळ जेवणापर्यंत आणि भेळेपासून ते चायनीज पर्यंतचे सगळे चमत्कारिक डोहाळे मीच पुरवते ना. सीमा नाही अण्णा मला तर बोलू द्या. दादांचा बिनगोडाचा स्वयंपाक, यांचा गरम मसाल्याचा आणि आमचा नॉर्मल, हे सगळं कोण करतं? हे सगळे स्वयंपाकाचे प्रकार मीच करते ना. आणि हे म्हणतात मी दादागिरी केली. हो सीमाबाई कशाला लेक्चर देत आहे? माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. यशवंता तू तरी जरा शांत ए, राहा. गारू अरे तू ये इकडे. आपण ऐकू शमशाद बेगम यांचा दानपट्टा नेहमीचाच आहे. ये. दादा दादा तुम्ही मध्ये अजिबात बोलू नका. अलीकडे मी बघते जो उठतोय तो मलाच बोल लावतोय. आणि हे सगळं ना तुमचा पाठिंबा असल्याशिवाय होणार नाही. नाही मला सांगा सांगा मला मी काय दादागिरी केली ती? हो आता माझा डोका फिरवू नका, मला उचकटायला लावू नका तोंड. नाही नाही बोला. नाही. बोलाच काय ते? माझं- कळून ते सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल काय खतखत आहे ती बोला आता काय ते? अहो ऐकलं अरे जरा शांत राहा रे. कशाला भरल्या घरात वाद नाही घालताय? नाही नाही आता काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे. अरे यार तुम्ही काय सीन लावला यार. सौरभ तू गप्प बस. प्रत्येक वेळेस फाजीलपणा करू नकोस. तुम्ही बोला ना. बोला काय कंप्लेंट आहे तुमची माझ्याबद्दल? आता मला हे बघा माझ्याबद्दल तुम्ही उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. मी सांगतो त्रास देतेस तू आम्हाला सर्वांना. सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुझी दादागिरी चालते या घरात. तुझी हुकूमत चालते. गॅस चेंबर मध्ये कसं कोंडून ठेवलं तसं आम्हाला सर्वांना घरामध्ये कोंडून ठेवलेला असतो. हिटलर आहेस तू. हिटलर आहेस. हिटलर. तुम्ही मला हिटलर म्हणताय? प्रत्येक वेळेस तुम्ही असं मला बोलता. तुम्ही बोलता ना म्हणून हे बोलतात मला. आणि हिटलरच आहेस तू. काय हिटलर म्हणताय पण? आता कसं आहे? काय आता केलं? आता ते दादा बोलतायत ना. काय बोलतो? काय नाही, नाही, मी गप्पत आहे. तुम्ही बोलता, तुम्ही बोलता. बाकी बोलता काय करता? मग आता बोलला का? बस शांत व्हा आता. सारखे भांडत असतात. ही शपथ आता एक सांगून ठेवतो. परत भांडलात ना तर मी निघून जाईन तिकडे साऊथ आफ्रिकेला मार्कंड दादाकडे कायमचा. अरे वाटाण्या चार चौक्यामध्ये ढेकरा घातला देतो. मॅनरलेस माणूस आहेस तू. मॅनरलेस. अरे साधा ढेकर आला त्याच्यामध्ये कसला आलाय मॅनरलेस? हा तुम्ही पण काय पण बोलता. काल तुम्ही चण्याची उसळ खाऊन रात्रभर कसले कसले आवाज काढत होता त्याच्याबद्दल काय बोलणार? अरे चण्याच्या उसळीमुळे पोट बिघडलं होतं माझं म्हणून बारीक बारीक आवाज येत होते. हा, पण आम्ही सिरियस पिक्चर बघत होतो. तुम्ही त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक देत होता. माझा दाराचा ढेकर आला तर त्याला लगेच मॅनर्सलेस बोलता. मॅनरलेस नाही मॅनरलेस. हा, तेच ते, काय ते? मॅनरलेस. हा, manners. सर्वांना बघितलं आता माझे छोटे छोटे आवाज याला बॅकग्राऊंड म्युझिक वाटायला लागले. या घरामध्ये मी उकेरडं झालेलो आहे. नाही मी निघालो. मी आता माझं सामान बांधणार. काशी यात्रेला निघून जाणार. मी जाणार. माझा आवाज बारीक बारीक. कोणाचा काय तर कोणाचा काय. सीमा वहिनी ये. ओकेस आता ऐक. ती कालची चण्याची उसळ शिल्लक आहे.
नाही गरम गरम करून सगळ्यांना दे म्हणजे निदान त्यांचे घशातले आवाज तरी बंद होते. सौरभ मार कशा सौरभ वेडेपणा